नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा प्रवासावर जिथे अध्यात्म, शांतता आणि चविष्ट जेवण याचं उत्तम मिश्रण आहे. पुणे ते नाशिक 3 दिवस आणि 2 रात्रीचा आमचा हा प्रवास कसा होता, कोणती मंदिरे आम्ही पाहिली आणि त्र्यंबकेश्वरला आम्हाला राहण्यासाठी जागा का मिळाली नाही, हे सर्व पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही पहाटेच पुण्यावरून निघालो. नाशिकला जाताना वाटेत सिन्नर लागतं. तिथे आम्ही 2 अतिशय सुंदर मंदिरे पाहिली. श्री ऐश्वर्या महादेव मंदिर हे मंदिर शांततेसाठी ओळखलं जातं. इथली सकारात्मक ऊर्जा प्रवासाचा थकवा घालवून टाकते. गोंदेश्वर महादेव मंदिर हे 12व्या शतकातील हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहे. हे मंदिर भूमी स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. इथलं कोरीव काम बघून तुम्ही थक्क व्हाल. दुपारी नाशिकमध्ये पोहोचल्यावर थोडी विश्रांती घेतली आणि संध्याकाळी आम्ही निघालो नाशिकचं हृदय असलेल्या पंचवटी परिसरात, जिथे रामायणातील इतिहास घडला होता. ही आहे सीता गुंफा. असं मानलं जातं की वनवासात असताना सीता माता याच गुहेत वास्तव्यास होत्या. जवळच असलेले हे काळाराम मंदिर, हे मंदिर 1782मध्ये बांधले गेले आहे. विशेष म्हणजे हे पूर्णपणे काळ्या पाषाणातून बनवलेले आहे. मंदिराचं कोरीव काम आणि त्याची भव्यता पाहून माणूस थक्क होतो. मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता जाणवते. आता एवढं फिरल्यावर भूक तर लागणारच, म्हणून आम्ही गेलो नाशिककरांचं लाडकं ठिकाण बुधा हलवाईकडे. इथली जिलेबी आणि फाफडा म्हणजे मेजवानीच. नाशिकला आलात तर हे नक्की ट्राय करा. आणि दिवसाचा शेवट रामकुंडावरच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गोदावरी आरतीने झाला. तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही. दुसरा दिवस होता शक्तिपीठाचा. नाशिकपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या सप्तशृंगी देवीकडे आम्ही निघालो. 500+ पायऱ्या चढून गेल्यावर दिसणारं देवीचं रूप आणि तिथला निसर्ग विलोभनीय आहे. आमचे दर्शन खूप छान झाले. संध्याकाळी आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. तिथे गजानन महाराज संस्थानमध्ये रूम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण गर्दीमुळे जागाच मिळाली नाही. शेवटी एका स्थानिक काकूंच्या घरी आम्हाला आसरा मिळाला. कधी कधी अशा अनपेक्षित गोष्टीच प्रवासाला खास बनवतात. तिसरा दिवस होता ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचा. पहाटेच दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो. तब्बल 5 तासांच्या प्रतीक्षेनंतर महादेवाचे दर्शन झाले. हे मंदिर पेशव्यांच्या काळात बांधले गेले असून इथला पिंडीचा आकार आणि त्यातून वाहणारी गंगा हे मुख्य आकर्षण आहे. दर्शन घेऊन अगदी तृप्त मनाने आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. हा 3 दिवसाचा प्रवास फक्त एक ट्रीप नव्हती, तर तो आपल्या संस्कृती, इतिहास, माणुसकी आणि भक्तीची नवी ओळख करून देणारा एक सुंदर अनुभव होता. तुम्हाला नाशिकमधील कोणती जागा सर्वात जास्त आवडते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एक नवीन सफारीमध्ये. तोपर्यंत जय भोलेनाथ.